पराभूत होणाऱ्या जागा भाजप मित्र पक्षांना देणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी 17व्या लोकसभेतील अंतिम भाषण केलं। लोकसभेच्या आगामी निवडणुकीत भाजप 370 तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला म्हणजेच एनडीएला 400 जागा नक्कीच मिळतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला। एनडीएतील मित्रपक्ष फक्त 30 जागांवर विजय होतील असं एक प्रकारे मोदींनी सांगितलं आहे। त्यामुळे भाजप मित्रपक्षांना पराभूत होणाऱ्या जागा तर देणार नाही ना अशी भीती व्यक्त होत आहे। पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावरून एनडीएतील घटक पक्षांच्या वाट्याला कोणत्या जागा मिळणार याविषयी साशंकता निर्माण झाली आहे। लोकसभेला एनडीएतील पक्ष केवळ 30 जागांवर विजयी होतील हा मोदींचा दावा मित्रपक्षांना सतर्क करण्यासाठी होता का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। संपूर्ण देशभरात विजय होणाऱ्या 30 जागा एनडीएच्या घटक पक्षांना सुटणार असतील तर राज्यातील महायुतीच्या 2 पक्षांना केवळ प्रत्येकी एक विजयी होणारी जागा मिळेल की काय असा धक्कादायक अर्थ यातून निघताना दिसतो। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील खासदार पराभूत होणार की भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू झाली आहे। अशीच परिस्थिती अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची देखील होईल। त्यांच्याबरोबर असलेले खासदार लोकसभेत जाणार की राज्यसभेच्या मोजक्याच जागांवर अजित पवारांना समाधान मानावे लागणार अशी चलबिचल मोठ्या नेत्यांमध्ये सुरू आहे। या स्थितीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आरपीआयला पक्षाला लोकसभेला विजयी जागा सुटतील की नाही असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे। मी शर्वरी, सबस्क्राईब करा 30 जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।